दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विना, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम फेसबुक लाईव्ह पेज हे माध्यम आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. या माध्यमाच्या व्यासपीठावरून आपण सध्या संत रामदास स्वामींनी आपला पहिला शिष्य उद्धव स्वामींना जो उपदेश केला टाकळीला, त्या जुना दासबोध अर्थात 21 समासी या ग्रंथातील 15वा समास श्री रघुनाथ चरित्र आपण सध्या पाहतो आहोत. या समासातील 51व्या ओवीपर्यंत काल आपण आलो होतो आणि यामध्ये समर्थांनी सांगितलं की जे साक्षात्कार किंवा जे दृष्टांत, जी सिद्धी आपल्याला प्राप्त होते, साधकाने त्याची वाच्यता करू नये आणि ठरवलेल्या नियमाप्रमाणे, संकल्पाप्रमाणे आपण जर ती उपासना केली तर साक्षात्कार व्हायला फार वेळ लागत नाही. भगवंताचं सगुण रूपामध्ये दर्शन व्हायला फार वेळ लागत नाही. याची प्रचिती आपण, याचा अनुभव आपण अनेक संतांच्या
जीवनामध्ये अनुभवाला येऊ शकतो आपल्याला. या 51व्या ओवीपर्यंत काल आपण आलो होतो आणि यानंतर पुढे समर्थ काय म्हणतात त्याचा विचार आपण करूया. ओवी क्रमांक 52 ते ओवी क्रमांक 56 या 5 ओव्यांमध्ये समर्थ रामदास स्वामी प्रभू श्रीरामाला आपल्या भक्ताबद्दल किती आपलेपणा आहे, किती आपुलकी आहे, किती अप्रूप आहे, किती महत्त्व आहे, किती आत्मीयता आहे, याचं वर्णन या 5 ओव्यांमध्ये समर्थांनी केलेलं आहे. आपण या 5 ओव्या पाहूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. रामस्वामी जाण माझा, तरी तो तुझ होये आजा. तुझे लढिवाळ पण ओजा, चालवील आत्मा रामू. श्रीराम. रामदासासी भिन्नत्व नाही, तरी राम होये मीही. तू त्याचा दास तरी तूही, रामची होसी. श्रीराम. शिष्या शब्द ज्ञान सोडी, श्रीरामा ऐसा धुरू जोडी. मग रामची हा तडा तोडी, करील तुझिया भेदाची. श्रीराम. समर्थे ज्याचा अंगीकार केला, कोण बोलो शके तयाला. माझ्या रामासी जो शरण गेला, तो कळी काळासी वंद्य. श्रीराम. समर्थांनी एवढ्या आत्मविश्वासाने हे सगळं सांगितलंय की वेगळं आपल्याला म्हणायची गरज नाहीये की हे समर्थांचं मिळालेला, त्यांना मिळालेली प्रचिती आहे, समर्थ रामदासांनी घेतलेला अनुभव आहे. आधी केले मग सांगितले असं समर्थांचं चरित्र आहे. समर्थ म्हणतात, राम स्वामी जाण माझा, तरी तो तुझं होय आजा. म्हणजे समर्थ आपल्या शिष्याला नातं काय लावतायत? आपल्या अपत्याप्रमाणे, आपल्या बाळाप्रमाणे, आपल्या मुलाप्रमाणे. तू माझा मुलगा आहेस असं समर्थ म्हणतात. तू माझा बेटा आहेस, तू माझं बाळ आहेस, तू माझा बाप आहेस. माझा जो स्वामी आहे, माझे जे गुरु आहेत, ते तुझे आजोबा होतील. एकदा समर्थांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. वेणास्वामी बसलेले होते आणि वेणास्वामींना पंढरपूरहून येणारी काही मंडळी भेटली. वेणास्वामींना ते म्हणाले की आम्ही पंढरपुराहून आलो आहोत, आम्हाला आमचा विठोबा धन धान्य देतो, ऐश्वर्यवान करतो, संपत्ती देतो. म्हणाले, तुम्ही या संप्रदायामध्ये इथं बसलेले आहात, तुम्हाला काय मिळतं यातून? वेणास्वामींनी दिलेलं उत्तर फार मौलिक आहे. वेणास्वामी म्हणाल्या, आमचा संप्रदाय म्हणजे वैराग्य आणि ज्ञान ही आमची संपत्ती आहे. वैराग्य आणि ज्ञान ही आमची संपत्ती आहे, तर शिष्यांची मांदियाळी ही आमची संतती आहे. ते शिष्य म्हणाले की अहो, तुम्ही ते ब्रह्मचारी राहिलात, इथं तुम्हाला मुलं कशी होतील, तुम्हाला वैभव कसं मिळेल, धन धान्य कसं मिळेल तुम्हाला? तेव्हा वेणास्वामींनी दिलेलं उत्तर आहे, समर्थांच्या हयातीत 11वी पिढी समर्थांनी पाहिलेली आहे की नाही? मजा. समर्थांच्या हयातीत 11वी पिढी. आपणासारखे करीती तात्काळ. कल्याण स्वामी, शिवराम स्वामी, रामचंद्र स्वामी, आत्माराम स्वामी, अशी किती पिढ्या तयार झाल्या. रामस्वामी जाण माझा, तरी तो तुझं होय आजा. तो तुझा आजोबा आहे.
मी तुझे वडील आहे, मी तुझा बाप आहे. प्रभू श्रीरामचंद्र हे तुझे आजोबा आहेत. तुझे लढिवाळपण ओजा चालवील आत्मा राम. आजोबाला आपल्या नातवाबद्दल विशेष प्रेम असतं आणि त्यातल्या त्यात पहिला नातू असावा त्याची मजा काही और आहे. आपण सगळ्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे. समर्थांसारखं एवढं तरी आपल्याला जमलं केले मग सांगितले. पहिल्या मुलाचा पहिला नातू त्याला झालेला पहिला मुलगा हे आजोबासाठी विशेष आहे. त्या आजोबाची त्या नातवाची वेगळीच लिंक आहे. ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतवून राहिले. हे खरं आहे. रामदासासी भिन्नत्व नाही, तरी राम होये मीही. तू त्याचा दास तरी तूही, रामची होसी श्रीराम. रामदासासी भिन्नत्व नाही, राम आणि त्याचा दास. पण ते दास्यत्व कसं केलं पाहिजे? जयासी वाटे सौख्यची व्हावे, तेने रघुनाथ भजनी लागावे. याच्यापेक्षा वेगळं काही करायचं नाही. देवाच्या सख्यत्वासाठी प्राण सुद्धा सोडता आला पाहिजे, तर ते दास्यत्व आहे. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. असं दास्यत्व असेल तर राम आणि दास यामध्ये कुणी भेदच नाही आहे. समर्थ म्हणतात, रामदासासी भिन्नत्व नाही, तरी राम होय मीही. अरे मी स्वतः राम रूप आहे. आणि त्याचप्रमाणे तू त्याचा दास तरी तूही रामची होसी. तुझे आजोबा आहेत ते, तुझ्यावर विशेष स्नेह आहे त्यांचा. त्यामुळे तुझ्यावर असलेला जो लढिवाळपणा आहे, तुझ्यावर असलेली विशेष कृपा आहे, त्यामुळे तू स्वतः रामरूप होऊन राहशील. शिष्या शब्द ज्ञान सोडी, श्रीरामा ऐसा धुरू जोडी. मग रामची हा तडा तोडी, करील तुझी या भेदाची श्रीराम. समर्थ म्हणतात, अरे बाळा, शब्द ज्ञानाने मिळालेलं पांडित्य सोडून दे. मी ज्ञानी आहे, मी दासबोधाचे एवढे पारायण केलेत, मी दासबोधावर एवढी प्रवचनं केली, अनेक पुस्तकं लिहिली, अनेक ग्रंथांमध्ये माझे लेख छापून आलेले आहेत, अनेक कीर्तनं मी केली. सब झूठ आहे. समर्थ म्हणतात हे सगळं सोडून दे. श्रीरामा ऐसा धुरू जोडी. त्या प्रभू श्रीराम की जो सकल करता आहे, जगदांतर आहे, त्रैलोक्याचा नाथ आहे, कृपेचा सागर आहे, त्याच्याशी कायम जोडलेला राहा. धुरू म्हणजे लीडर, नेतृत्व, महापुरुष, श्रेष्ठ पुरुष. त्याच्याशी तुझी जोडी राहू दे. आणि मग बघ, तो राम तुझ्या मनामध्ये जेवढे सगळे भेद आहेत, संतांचं लक्षण काय? कुठली आशंका नसलेलं ज्ञान. मनामध्ये कुठलीही शंका नाही, कुठलाही आशंका नाही आहे, भ्रम नाही, प्रश्न नाही. ज्याच्या अंतःकरणात असं भगवंताचं ज्ञान असतं, स्वस्वरूपाचं ज्ञान असतं, तो संत आहे. शिष्या शब्द ज्ञान सोडी, श्रीरामा ऐसा धुरू जोडी. मग रामची हा तडा तोडी, करील तुझी या भेदाची. तुझ्या मनात असलेले सगळे भेद अंतर्मनात आणि बाह्याकारामध्ये शरीर भेद आणि आत्मभेद, या सगळ्या भेदांची तो तडातोडी करील
सगळे भेद मुळातून काढून टाकील. पण तू उपासना मात्र केली पाहिजेस त्याची. उपासना करून या पुढे पुरविले पाहिजे चौकडे, भूमंडळी जिकडे तिकडे जाणती तया श्रीराम. उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी, अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची श्रीराम. समर्थ म्हणतात मी आता प्रत्यय घेतलेला, अनुभव घेतलेला आहे. तू रामाची उपासना कर, राम तुला अंतर देणार नाही. तुझ्याकडे त्याचा डांगोरा पीठ. उदास वृत्ती मानवे जना, विशेष कथा निरूपण, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी श्रीराम. उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी. तू भक्त राहणार नाहीस आणि राम देव राहणार नाही. ती सगळी त्रिपुटी संपेल. तुला त्याचा अनुभव येईल, तुला त्याचा प्रत्यय येईल आणि मग तुझ्या लक्षात येईल. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ ते वर्णन करतात स्वरूपाचं. कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तिथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तोगे तोचितो सर्वत्र, तोगे तोचितो राम सर्वत्र पाहे. सगळीकडे रामच राम दिसेल तुला. समर्थे ज्याचा अंगीकार केला, कोण बोलो शके तयाला. माझ्या रामासी जो शरण गेला, तो कळी काळासी वंद्य श्रीराम. किती आत्मविश्वास आहे समर्थांचा. आता आपण आपल्या मनामध्ये संशय तरी का धरायचा? समर्थ सांगतायत ना, मग त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. समर्थे ज्याचा अंगीकार केला. रामदास स्वामी कुणाला समर्थ म्हणतायत? प्रभू रामचंद्राला समर्थ म्हणतायत. समर्थे ज्याचा अंगीकार, रामाने ज्याला आपलं मानलं, रामाने ज्याला आपल्या जवळ घेतलं, कोण बोलो शके तयाला. काळाग्नी, काळ रुद्राग्नी सगळे थरथर कापतात, कुणीही जवळ येणार नाही. मधुकराची गोष्ट आपल्याला माहिती आहे समर्थांच्या चरित्रातली. समर्थ भिक्षा मागत चालले होते. त्यांच्यासोबत त्यांचा एक मधुकर नावाचा शिष्य होता, मुलगा होता. ते ज्या गावामध्ये गेले, गाव नवीन होतं. समर्थ म्हणाले जा माधुकरी घेऊन ये, म्हणजे मग स्वयंपाक करू, भगवंताला रामाला नैवेद्य दाखवू आणि आपलं भोजन करू. तो गावामध्ये गेला. पारावर लोक बसलेली होती. ते म्हणाले बाग, ते मधुकर जोशाचं घर दिसते का तुला झाडाखाली? तिथं तुला माधुकरी मिळेल, तू तिथं जा पटकन. कशाला फिरतो इकडे तिकडे? खूप उशीर झालाय म्हणाले तुला, आणि त्यांच्याकडे सगळं उशिरा चालतं. जा म्हणले, तिथं तुला माधुकरी मिळेल. मधुकर गेला. मना प्रार्थना तू जला एक आहे, रघुराज थक्कीत होऊन पाहे. अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे. असा श्लोक म्हणल्याबरोबर आतून मधुकर जोशी बाहेर आले. त्यांनी पाहिलं त्या मुलाकडे. ते ज्योतिष्य होते. खड्या आवाजात म्हणलेला श्लोक ऐकला. मना प्रार्थना तू जला एक आहे, रघुराज थक्कीत होऊन पाहे. अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे. रघुराज थक्कीत होऊन पाहे. अरे म्हणले काय थक्कीत होऊन? तुझा आश्चर्य करायची वेळ आली आता. तू थक्क होशील मी तुला बोलल्यानंतर. त्याने हात जोडले. मधुकर नावाच्या त्या शिष्याने मधुकर जोशींना हात जोडले, जे ज्योतिषी आहेत. तो म्हणाला महाराज काय झालं? तो म्हणाला तू मरणार आहेस आज, कशाला मागतो भिक्षा माधुकरी? आणि माझं भविष्य मी सांगितलेलं कधी खोटं होत नाही म्हणाले.
मधुकर बिचारा रडतच तिथून निघाला, परत आला समर्थांकडे. समर्थ म्हणाले, अरे तुला सांगितलं का त्यांनी भविष्य? ठीक आहे, रडतो कशाला म्हणले, मरायचे तर खाऊन मर की म्हणले. थांब म्हणले, आपल्याकडे काही आहे का बघूया. पीठ मीठ काढलं, स्वयंपाक केला, रामाला नैवेद्य दाखवला. आणि समर्थ म्हणाले, मी आता झोपतो थोडा वेळ. आणि म्हणले, माझ्या पायाजवळ बस. मधुकराला वाटलं माझं मरण माझ्या डोक्यावर टांगतंय, टांगती तलवार म्हणून उभं आहे. आणि काय माझे सद्गुरू आहेत हे झोपलेत, आता झोपी जातो म्हणतात. त्याचा चेहरा बारीक झालेला पाहिला, डोळ्यात आलेलं पाणी पाहिलं. समर्थे ज्याचा अंगीकार केला, कोण बोलो शके तयाला. अरे माझ्या रामाला जो शरण जाईल त्याला कळी काळाचं भय नाही आहे. समर्थ म्हणाले, एक काम कर, आता ही जी घोंगडी आहे ना मी पांघरलेली, या घोंगडीला काही झालं तरी सोडू नको, मी जागा होईपर्यंत काळजी करू नको म्हणाले. मधुकर म्हणला, असंही जायचंय तसंही जायचंय, सद्गुरूंच्या शब्दाची अवज्ञा करून कशाला जा. आत्ताच आपण श्लोक म्हणलाय, मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थक्कीत होऊ न पाहे, अवज्ञा कदा ओ यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. म्हणजे आता घोंगडी धरून ठेवूया, आपण तेवढं काम करूया. त्यांनी घोंगडी धरून ठेवली. यमाचे दूत आले, ते पाश टाकतायत, पाश जातात कुठे, तिथपर्यंत जातच नाही. खूप वेळ प्रयत्न केला यमाच्या दूतांनी, आणि यमाचे दूत परत गेले. समर्थे ज्याचा अंगीकार केला, कोण बोलो शके तयाला. माझ्या रामासी जो शरण गेला, तो कळी काळासी वंद्या. आणि मनोहराचं मधुकराचं ते मृत्यूचं संकट टळलं. समर्थ म्हणतात, एवढा राम कृपावंत आहे, राम दीनानाथ आहे, कारुण्य समुद्र आहे. समर्थ म्हणतात, ऐसी माझी उपासना, अनिता न ये अनुमाना, नेऊन घाली निरंजना, पहिलीकडे श्रीराम. अरे तू माझी उपासना तर कर, जन्म मृत्यूच्या पलीकडे तुला मी नेऊन सोडीन, काय भीती बाळगतो तू. समर्थ एका ठिकाणी म्हणतात, जो तापसा माझी श्रेष्ठ, जो कवेश्वरामध्ये वरिष्ठ, जयाचे बोलणे स्पष्ट निश्चयाचे. दशक 16 सप्ततीन वय. जो निष्ठावंतांचे मंडन, रघुनाथ भक्तांचे भूषण, ज्याची धारणा असाधारण, साधका सदृढ करी. साधकाला आपल्यासारखा आपल्या स्वरूपामध्ये तो विलीन करून घेतो, असा प्रभू श्रीरामचंद्र आहे. रामाला आपल्या भक्ताबद्दल, आपल्या सेवकांबद्दल आत्यंतिक आत्मीयता आहे, आत्यंतिक प्रेम आहे. पुढे समर्थ ओवी क्रमांक 57 पासून, जो साधक आपल्या साधना काळामध्ये आपल्याला काही ज्या सिद्धी प्राप्त होतात, दृष्टांत प्राप्त होतात, त्याची जर तो चर्चा करत असेल, त्याची जर तो दवंडी पिटून सगळ्यांना सांगत असेल, तर त्याच्या साधनेमध्ये कसा खंड पडू शकतो, आणि साधनेत खंड पडल्यामुळे त्याला येणारं पारमार्थिक दारिद्र्य कसं आहे, त्याचं वर्णन पुढच्या 7 ओव्यांमध्ये समर्थ रामदास स्वामी करतायत. श्रीराम समर्थ श्रीराम. शब्दज्ञान उदंड बोलती, परिक्रिया कोणीच न करीती, तैशा तू ही गा वित्पत्ती, करू नको श्रीराम. तुला जर रामाने आपलं म्हणायचं असेल, आणि ती जर रामाची कृपा तुला प्राप्त करून घ्यायची असेल, तर हे लक्षात ठेव. समर्थ इशारा देत आहेत. शब्दज्ञान उदंड बोलती, खूप कीर्तना प्रवचना, परिक्रिया कोणीच न करीती. निधिध्यास नाहीये, आचरणात येत नाहीये. तैशा तू ही गा वित्पत्ती करू नको, असं तू काही करू नको.
समर्थ इशारा देत आहेत आपल्या. त्या शिष्याबद्दलची तळमळ आहे. शिष्याचा पारमार्थिक विकास व्हावा, शिष्य निज स्वरूपाला प्राप्त व्हावा, यासाठी सद्गुरूंची तळमळ आहे. शब्दज्ञान व्यर्थची गाथा, येथे आले क्रियेच्या माथा. क्रिया न करिता सर्वता, फोलची अवघे श्रीराम. बोलतो एक आणि करतो एक. बोलताना म्हणतो हे सगळं नाशिवंत आहे. तुम्ही दिलेली देणगी नाशिवंत आहे. काय करायचं आहे, कशाला जमा करायचं आहे. आणि एकीकडे डोळा पाकिट कितीच आहे त्यावर आहे, किंवा ऑलरेडी शिष्य सांगून ठेवलेलं आहे शिष्यांनी यजमानांना, एवढी एवढी बिदागी द्या. फार लांबून आलोत आम्ही, गाडी करून आलोत, AC गाडी आहे, त्याचा खर्च वेगळा आहे. बोलतो काय, चालतो काय, असं करू नको, समर्थ म्हणतात. दासबोधामध्ये समर्थ कितीतरी ओव्या आहेत. जैसे बोलणे बोलावे, तैसेची चालणे चालावे. मग महंत लीळा स्वभावे, अंगी बाणे श्रीराम. आलियाचे समाधान, हरिकथा निरूपण. सर्वदा प्रसंग पाहोन, वर्तत जावे श्रीराम. क्रियेवीण शब्दज्ञान, तेची श्वानाचे वमन. भले तेथे अवलोकन, कदापि न करीती श्रीराम. जैसे मुखे ज्ञान बोले, तैसीच सवे क्रिया चाले. दीक्षा देखोन चकित झाले, सुचिस्मंत श्रीराम. माणूस जसा बोलतोय तसा तो वागतोय, तसं त्याचं आचरण आहे. कहनी और कथनी में एक वाक्यता होनी चाहिए. तसं जर असेल तर सगळा समाज आश्चर्यचकित होऊन पाहतो. सगळे लोक त्याच्या मागे लागतात. त्याला काय हवं नको ते बघतात, काही कमी पडत नाही. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते, तेषाम नित्याभियुक्तानम योगक्षेमम वहाम्यहम. काही कमी पडणार नाही. भगवंताचं वचन आहे. क्रियेवीण शब्दज्ञान, तेची श्वानाचे वमन. काय शब्द वापरलाय समर्थांनी. बोलताना तर काय सांगतो आणि आचरणात काय. श्वानाचे वमन उलटी केली आहे कुत्र्यानी. पाहावं वाटेल का तिकडे, असं वागणं आहे. समर्थ म्हणतात जैसे मुखे ज्ञान बोले, तैसीच सवे क्रिया चाले. जसं बोलतो तसं वागतो. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. अशा नेतृत्वाला पाहून, अशा महंताला पाहून दीक्षा देखून चकित झाले, सुचिस्मंत. सगळे आश्चर्यचकित होतात. मग महंत लीळा स्वभावे अंगी बाणे. मग लोक म्हणतात हा तो समर्थांचा महंत आहे. हो, इतरांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक दिसला पाहिजे. का व्यर्थची ज्ञान बडबडीला, परी वैराग्य योग नाही घडला. जैसा कारागृही अडकला, पुरुषार्थ सांगे श्रीराम. असा जो माणूस असतो, गप्पा तर मोठमोठ्या, पण वागणं अत्यंत खालच्या पातळीचं. समर्थ म्हणतात का व्यर्थची ज्ञान बडबडीला. विना तुझ्या ज्ञानाला, त्या बडबडण्याला काही अर्थ नाही. लोक बसलेत पण ते ओळखून आहेत. तू बोलतो एक आणि चालतो एक. जैसा कारागृही पडीला अडकला, पुरुषार्थ सांगे. जेलमध्ये पडलेला माणूस तो सांगतो की मी यो करीन आणि त्यो करीन. अरे काय करतो तू, कशासाठी तू इथे अडकून पडला. तुझ्या बोलण्याला काय अर्थ आहे का. वैराग्ये करून भ्रष्टेना, ज्ञान भजन सांडीना. व्युत्पन्न आणि वाद घेना, ऐसा थोडा श्रीराम. असा महंत शोधून सापडत नाही. समर्थ म्हणतात तुला तसं वागलं पाहिजे. सगुण उच्छेदावे आणि निर्गुण प्रतिपादावे. परिते निर्गुणाची स्वभावे, सगुण होते श्रीराम. सगुणी भजन करावे,
निर्गुणी आपणची व्हावे, येथे काय बोलावे, ज्ञातेपणे करुणी श्रीराम. निर्गुणाकडे न्यायचं आहे, पण समोरचा श्रोतागण कसा आहे, त्याची पातळी काय आहे. पहिल्यांदाच कुणी जर प्रवचनाला येऊन बसला आणि त्याला जर निर्गुणाचं विवेचन तिथं केलं तर त्याला ती कंटाळवाणं होईल. नाथुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. ती सगुण असली पाहिजे. सगुण पूजेमध्ये, सगुण प्रतिमेमध्ये, सगुण भजनामध्ये, सगुण उपासनेमध्ये मनुष्य रमतो, त्याला एक वेगळा आनंद प्राप्त होतो. हे सगुण करत असताना आपण निर्गुणाच्या ठाई अखंड अनुसंधान आपलं असलं पाहिजे, असं समर्थ इथं सांगतायत. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. पक्क जायला पाहिजे तिकडे आणि तिथंच राहिलं पाहिजे, पण सांगताना लोकांना सगुणाचा आधार घेतला पाहिजे. भक्ती सगुणाचीच घडे, निर्गुणी भेद समूळ उडे, तेथेही जो वेगळेपणे रडे, तो मूर्ख जाणावा श्रीराम. पूर्वीही बोलो निगेले, नाना दुष्टांत दिदले, परिते स्वरूप संचलेची राहिले, बोलण्या वेगळे श्रीराम. समर्थ म्हणतायत भक्ती सगुणाचीच घडे. भक्ती कुणाची करणार आपण? माझ्या अंतःकरणामध्ये भाव आहे की आज मी माझ्या सद्गुरूंना स्नान घालीन, मी माझ्या सद्गुरूंना अत्तर लावीन, मी माझ्या सद्गुरूंना गंध लावीन, मी माझ्या सद्गुरूंना वस्त्र घालीन, पुष्पमाळ घालीन, नैवेद्य दाखवीन. की निर्गुणाच्या ठिकाणी कसं जमेल? त्याला सगुण मूर्तीच असली पाहिजे. भक्ती सगुणाचीच घडे. आणि नवविधा भक्ती करत 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 शेवटी आत्मनिवेदन आहे. भक्ती करणाराच उरत नाही. दास्य सख्य आत्मनिवेदन. दास्य भावामध्ये तो अत्यंतिक सरेंडर होऊन जातो, समर्पित होऊन जातो. आणि समर्पित झालेल्या सेवकाला भगवंत पाहतो, त्याच्या अंतःकरणात उमाळा दाटून येतो. तो म्हणतो, अरे एवढी भक्ती तू केली, एवढ्या लांब का बसला? स्वतः भगवंत त्याच्या आसनावरून उठतात, खाली येतात, आपल्या दासाला उठवतात, त्याच्या कमरेत हात घालतात, त्याच्या खांद्यावर हात घालतात आणि त्याला सांगतात, आता तू दास नाहीयेस, आता तू माझा सखा आहेस. आणि एकदा भगवंतानी आपल्या कमरेला विळखा घातला, आपल्या खांद्यावर हात ठेवला, काय पाहिजे? ज्याला एकदा समर्थे ज्याचा अंगीकार केला, कोण बोलो शके तयाला. माझ्या रामासी जो शरण गेला, तो कळी काळासी बंद्या. आता तो उरत नाही, भगवंत भगवंत म्हणून राहत नाही, दास दास्य म्हणून राहत नाही. भक्ती सगुणाचीच घडे, निर्गुणी भेद समूळ उडे. आता भेद कुठे आहे? तू आणि मी एकच आहे. राम आणि रामदास पहुडले धामी, दोघे एक झालेले आहेत. तेथेही जो वेगळेपणे रडे, तो मूर्ख जाणावा श्रीराम. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पाहना, उपासनेकरिता जना जगोद्धार. उपासनेच्या माध्यमातूनच जगाचा उद्धार होऊ शकतो. आणि उपासना करत 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 ती विश्वपाळीती होते. समर्थांनी सांगितले दासबोधामध्ये, माझी उपासना विश्वपाळीती झाली. त्रैलोक्य नायक आहे. आता त्रैलोक्य नायक कोण आहे? उपासना. म्हणजे उपासक, उपासना आणि उपास्य दैवत एक नाहीच आहे. त्रिपुटी सगळी संपली. पूर्वीही बोलोनी गेले, नाना दुष्टांत दिदले, परिते स्वरूप संचलेची राहिले, बोलण्या वेगळे श्रीराम. समर्थ म्हणतात, हे काय फक्त मी सांगतोय का? यापूर्वी अनेक संतांनी, अनेक महानुभावांनी हेच सांगून ठेवलंय
किती सांगितलं, अनेक दृष्टांत दिले. बोलण्या वेगळे राहिले, हेही बोलणे व्यर्थची गेले. व्यर्थासी व्यर्थ म्हणता लांबले, बोलणे बहुसाल श्रीराम. आता असो हा पारेरा, जे बोलिले ते परोपकारा. बोलता बोलता थारा, मोडे अज्ञानाचा श्रीराम. समर्थ म्हणतात पारेरा म्हणजे मी किती तुला उदाहरण देऊन सांगू. बोलण्या वेगळे राहिले, हेही बोलणे व्यर्थची गेले. मी निर्गुणाचं एवढं सगळं स्वरूप तुला समजावून सांगितलं शब्दानीच ना. आता अजून वेगळं काय सांगायचं राहिलंय. आणि जे बोलणं झालंय ते सगळं माईक आहे, ते नाशिवंत आहे. फक्त त्यातला अर्थ तू घ्यायला पाहिजे. मग तुझी अवस्था कशी व्हायला पाहिजे. जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते. आत्मनिवेदन भक्ती ते ऐसी आहे श्रीराम. आपली वृत्ती तद्रूप होते, तदाकार होते. त्या परब्रह्म स्वरूपाशी माझी वृत्ती तदाकार होते, माझी वेवलेंथ जुळते. मग मी तिथं राहत नाही. आता असो हा पारेरा, जे बोलिले ते परोपकारा. हे जे काही मी तुला बोललो, एवढे जे काही मी तुला दृष्टांत दिले, एवढे मी तुला सावधानतेचे इशारे दिले, हे कशासाठी दिले. परोपकार. तुझ्याबद्दलची तळमळ आहे माझ्या अंतःकरणात, म्हणून मी हे सगळं बोललो. बोलता बोलता थारा, मोडे अज्ञानाचा श्रीराम. एवढं बोलत असताना जे काही तुझ्या मनामध्ये अज्ञान आहे, जे काही तुझ्या मनामध्ये भ्रम आहे, तो सगळा भ्रम निघून जायला पाहिजे. शाब्दिक बोले उदंड वाचा, लेश नाही वैराग्याचा. अनुताप धारिष्ट साधनाचा, मार्ग न धरी श्रीराम. तुला जर अनुताप वाटून घ्यायचा असेल, वैराग्य अंगी बाणवायचं असेल, ज्ञान मिळवायचं असेल, तर समर्थ म्हणतात नुसतं बोलणं उपयोगाचं नाही. शाब्दिक बोले उदंड वाचा, काय उपयोग आहे त्याचा बोलून. लेश नाही वैराग्याचा, अनुताप धारिष्ट साधनाचा, मार्ग न धरी. अनुताप वाढला पाहिजे, पश्चाताप झाला पाहिजे. समर्थ रामदास मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, नवे वा उगीचा हुटी काम पोटी, क्रियेवीण वाचाळता तेची मोठी. मुखे बोलिल्या सारिखे चालत आहे, मना सद्गुरु तोची शोधून पाहे. बोलण्यासारखे चालणे, स्वये करून बोलणे, तयाची वचने प्रमाणे मानती जनी. आपण जसं बोलतो तसं वागतो का हे समाज बघत असतो. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. समर्थ म्हणतात की असं तू आचारसंहिता म्हणून हे तू वागलं पाहिजे. तुझ्या जीवनामध्ये या गोष्टी तू टाळल्या पाहिजे. विनाकारण शब्द ज्ञान उदंड बोलून उपयोग नाही, कारण ते व्यर्थ जातं. सगुणाचा उच्छेद करून निर्गुणाला सुरुवातीलाच माणसाला लावणं कठीण आहे. बोलायला कठीण आहे, समजणाऱ्याला तर त्याच्यापेक्षा कठीण आहे. म्हणून भक्ती जर करून घ्यायची असेल, समाजाचा उद्धार जर करायचा असेल, समाजाला जर पारमार्थिक क्षेत्रामध्ये लावायचं असेल, पारमार्थिक वाटेला जर लावायचं असेल, तर समर्थ म्हणतात की सगुणाचीच भक्ती केली पाहिजे. निर्गुणी भेद समूळ उडे, हळूहळू सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. समर्थांचं वचन आहे. दशक एक, समास एक. त्याच रस्त्याने जायला पाहिजे. किती तुला मी उदाहरणं देऊ, किती तुला मी दृष्टांत देऊ. समर्थ म्हणतात तू माझ्याकडे का नाही पाहत. आणि मी जसा तुझा वडील आहे तसा तू तुझ्या आजोबाकडे का नाही पाहत. आणि एकदा जर रामाने तुला आपलं म्हणलं तर पुन्हा तुला कशाचीही गरज पडणार नाही, असं समर्थ सांगतात. आता पुढच्या ओवी क्रमांक 65 पासून समर्थांनी समारोप केलेला आहे या समासाचा. हा समारोप आपण उद्या दुपारी 3च्या सत्रामध्ये पाहूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.